नमस्कार, मी शब्दकळी विजया. आजवर आपण वेगवेगळ्या माध्यमांवरती माझ्या कविता वाचत आला आहात. इथून पुढे शब्दकळी विजया या यूट्यूब चॅनलवरती आपण माझ्या कविता माझ्याच आवाजात ऐकू शकणार आहात. आज आपण ऐकणार आहोत कविता जगण्यासाठी नेमकं लागतं काय. जगण्यासाठी नेमकं लागतं काय. पहा, आपण माणसं जगण्यासाठी खूप धडपड करत असतो, कशाच्या मागे पळत असतो. पण खरंच इतक्या सगळ्याची गरज असते का? एकदा पाहूयाच जगण्यासाठी किती आणि काय काय लागतं. कशाशिवाय जगता येतं. लागतो फक्त श्वास आणि जगण्याचा ध्यास. लागतो फक्त श्वास आणि जगण्याचा ध्यास. मग होता कमी जास्त काही, जगण्यात अडचण येत नाही. मुठभर अन्न खायला, वीतभर जागा राहायला. मुठभर अन्न खायला, वीतभर जागा राहायला, घोटभर पाणी प्यायला, इतकंच पुरतं की हो जगायला. थोडंसं ज्ञान, थोडं विज्ञान, थोडंसं ज्ञान, थोडं विज्ञान, जगणं मात्र शिकायला हवं. जगतोय मी का, इतकं तरी कळायला हवं. चार माणसे गाठीला, अनुभवाची शिदोरी पाठीला. चार माणसे गाठीला, अनुभवाची शिदोरी पाठीला, इतकंच पुरतं मनुष्य जातीला. सारं असूनही का निराशा येते भेटीला. पळपळ पळतोय कितीदा दमतोय, पळपळ पळतोय कितीदा दमतोय, थांबायचंच नाही स्वतःला सांगतोय. मग येतो एक क्षण, मग येतो एक क्षण, जगणंही होतं नकोसं. भल्या भल्यांच्याही मनात अविचार घालतो धुडगुस. सारं काही असता मस्त, सारं काही असता मस्त, का झालं मरणं इतकं स्वस्त. जगणं झालं व्यग्र आणि व्यस्त, जगणं झालं व्यग्र आणि व्यस्त, जगण्याचं गणित इथेच फसतं. क्षणापुरतं असतं हो सारं, क्षणापुरतं असतं हो सारं, क्षणभरात सुटतं कोडं. क्षणभराचा विचार वेडा, हळुवार त्याला मनातून खोडा. काही घ्यावं समजून, काही द्यावं सोडून, काही घ्यावं समजून, काही द्यावं सोडून, काही पहावं बदलून, जगणं मात्र काढू नये खोडून. दोन श्वासातलं अंतर, जगणं होत नाही नंतर. दोन श्वासातलं अंतर, जगणं होत नाही नंतर. कशासाठी संपवायची घाई, जन्म हा पुन्हा पुन्हा येत नाही. जन्म हा पुन्हा पुन्हा येत नाही. धन्यवाद.